नमस्कार, प्रबोधनशील न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधनशील न्यूज। नमस्कार, मी दत्तात्रय सूर्यवंशी प्रबोधनशील न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नुकत्याच महाराष्ट्र राज्याच्या 15व्या विधानसभा निवडणुका पार पडल्या। या 288 जे विधानसभामध्ये जे काय आहेत उमेदवार, त्याच्यामध्ये नवी मुंबईचे 2 विधानसभा येतात। 288 ज्या विधानसभा आहेत त्या बेलापूर विधानसभेमध्ये महायुतीच्या उमेदवार ज्या होत्या त्या मंदाताई म्हात्रे आणि ऐरोलीचे जे महायुतीचे उमेदवार होते ते गणेश नाईक। बेलापूर विधानसभेचे ज्या उमेदवार होते मंदाताई म्हात्रे, खरोखर यावेळेला त्यांनी हॅट्रिक केलेली आहे। त्या 2 वेळा आमदार झालेले होते। तिसऱ्या वेळेला सुद्धा महायुतीने त्यांना उमेदवारी दिली आणि उमेदवारी दिल्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आणि त्यामध्ये जे सक्रिय कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील आणि मोठ्या म्हणजे प्रमाणात त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला। माझ्यासमोर भाजपचे म्हणजे पूर्वीचे ते पदाधिकारी होते, आता ते सक्रिय कार्यकर्ते आहेत। ते विकास सोरडे साहेब या ठिकाणी वाशीमध्ये राहतात आणि वाशीतला संपूर्ण परिसर हा त्यांच्या अखेरीत येतो आणि मंदाताईंना पुन्हा हॅट्रिक करावी यासाठी त्यांचा अथक प्रयत्न होता। तो प्रयत्न त्यांनी केलेला आहे। सर नमस्कार। नमस्कार। प्रबोधन दिशामध्ये तुमचं स्वागत। या ठिकाणी ज्या काय महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत त्या 2 वेळा विजयी झालेल्या होत्या। आता तिसऱ्या वेळेला सुद्धा महायुतीने त्यांना उमेदवारी दिलेली होती आणि त्या विजयी झालेल्या आहेत। आपण त्यांना निवडून आणण्यासाठी अथक प्रयत्न केलेला, काय सांगायला संदर्भात? आमदार मंदाताई म्हात्रे आणि माझे गेले 20 ते 22-23 वर्ष आमचे पारिवारिक संबंध आहेत। राजकारणाच्या पलीकडे आमचे ऋणानुबंध आहेत। त्या मला मुलासारखं मानतात, मी त्यांना आईसारखं प्रेम करतो आणि राजकारणापेक्षा आमचे स्नेहाचे संबंध जास्त आहेत आणि त्यातच मी स्वतः एक हाडाचा कार्यकर्ता आहे आणि योग्य व्यक्तीच्या मागे आपण कायम उभं राहिले पाहिजे ही माझी नेहमी भावना असते आणि त्यात त्या एक महिला आहेत। आजही या देशामध्ये किंवा या राज्यामध्ये जरी आपण संविधानाला फार महत्त्व देत असलो आणि संविधानावरती हा देश चालत असला तरी बऱ्याच वेळा अनेक महिलांना अनेक क्षेत्रामध्ये त्यांना सिद्ध करण्यासाठी झटावं लागतं, जगडावं लागतं। त्यातील एक म्हणजे आमदार मंदाताई म्हात्रे। म्हणजे आपल्या परंपरेचा इतिहास आहे। माझ्या जिजाऊपासून ते सावित्रीबाई फुले असतील, रमाबाई आंबेडकर असतील, त्यानंतर इंदिरा गांधी असतील, अनेक महिलांना स्वतःला सिद्ध करावं लागलं आणि त्याच पद्धतीने आमदार मंदाताई म्हात्रे यांनी देखील स्वतःला या नवी मुंबईकरांच्या सहकार्याने स्वतःला सिद्ध केलेलं आहे, राजकारणामध्ये सिद्ध केलेलं आहे। आणि अशा महिलेला गेली अनेक वर्ष एक पुरुषी राजकारण्यांनी वेढलं असताना मी त्यांचा एक साक्षीदार आहे की त्यांना मागच्या ज्या पक्षात होत्या त्यामध्ये किती त्रास सहन करावा लागला किंवा त्यांनी काम करून देखील त्यांना सराहना आपण ते होत नव्हतं। त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये 2014ला प्रवेश केला, त्यांच्यासोबत कायम आम्ही होतो आणि त्यानंतर जी काही झालेली निवडणूक असेल त्यावेळेला आम्ही केलेली मेहनत, त्यावेळेला जो काही मिळालेला विजय तो दैदिप्यमान होता। त्यानंतरचा 19ची निवडणूक होती ती आपण बऱ्याच मतदारांनी म्हणजे 88,000 ताईंना मतदान भेटलं आणि जवळजवळ 45-46,000 मताधिक्यांनी निवडून आले। आणि यावेळीची निवडणूक अशी म्हणाल तर म्हणजे खूपच अटीतटीची होती।
त्याला सांगण्याचं कारण असं आहे की आमच्याच पक्षाचे जे जिल्हाध्यक्ष होते त्यांना पक्षाने मान सन्मान देऊन पक्षात घेतलं होतं आणि त्यांना पक्षात घेऊन एक सन्मानच केला होता की त्यांना लगेच भारतीय जनता पक्ष अतिशय शिस्तबद्ध आणि फार कडक पक्ष आहे, त्यानुसार त्या लोकांनी बगल दिली कुठे असं वाटतं आणि त्यातून त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना जिल्हाध्यक्ष पद देखील दिलं होतं आणि त्यांच्यावरती खरं तर दोन्ही मतदारसंघातील जे पक्ष उमेदवार देईल त्याला भरघोस बहुमताने निवडून आणण्याची जबाबदारी खरं तर पक्षाने त्यांना दिलेली असताना त्यांनी त्यावेळेला थोडं त्यांचा काय व्यक्तिगत विषय असेल किंवा त्यांची महत्वाकांक्षा असेल, राजकारणात अनेकांना महत्वाकांक्षा असतात, त्यांनी ठेवली आणि जी काही घटना घडली त्यांनी पक्ष सोडला, दुसऱ्या पक्षात गेले. त्याच पद्धतीने आमचे महायुतीतले दुसरे जे होते नेते विजय नाटाजी असतील ते देखील तसंच त्यांनी त्यांची एक महत्वाकांक्षा असेल किंवा त्यांचा काय वेगळा विचार असेल त्यांनी वेगळी निर्णय घेऊन अपक्ष म्हणून निवडणूक लढली. परंतु सांगण्याचं तात्पर्य असं की 2014 देखील जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते म्हणजे आमचे आपले मोठे साहेब गणेश नाईक साहेब त्यावेळेला होते, त्यांचे सुपुत्र यावेळेला होते, तसेच नाटासाहेबही त्यावेळेला होते आणि यावेळेला होते. त्यामुळे असं काय हे नव्हतं, म्हणजे जी ती लढाई होती तीच ही लढाई होती. फक्त एवढंच की वाईट असं होतं की जे आपले होते आणि आपल्याला त्यांनी सहकार्य करायला पाहिजे होतं आणि त्यांनी वेगळी चूल मांडली. परंतु भारतीय जनता पक्ष हा फार शिस्तप्रिय आणि म्हणजे परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि ते पुन्हा एकदा सिद्ध झालं की अनेक कार्यकर्त्यांनी म्हणजे जो आपला काय रहिवासी असेल, जो नागरिक असेल, मतदारसंघातील मतदार असेल, त्याच्या शेवटच्या घटकापर्यंत जाऊन घरोघरी प्रचार केला. जरी तुम्ही पत्रकार तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीत आहेत की शेवटच्या 2-3 दिवसात जे इतर उमेदवार होते त्यांच्याकडून कुठल्या पद्धतीचा प्रचार करण्यात आला, रात्री अपरात्री जो होतो त्या पद्धतीने. पण तरीही नवीमधली जनता ही सुज्ञ आहे, सुशिक्षित आहे. त्यांना माहीत होतं की केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांचं सरकार आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, आपले एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा असतील, यांनी गेल्या मागील 1.5 वर्ष जो काही त्यांना कालखंड मिळाला होता काम करण्याचा, त्याच्यामध्ये त्यांनी जे काही कार्य केलं त्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल, जे आपले 65 वर्षावरील जे आपले वृद्ध नागरिक आहेत त्यांची 3,000 रुपयाची वार्षिक जी काही त्यांना जे देणं आहे त्यांच्या गोष्टींसाठी ते असेल, किंवा दुसरी गोष्ट असेल की जे 75 वर्षाच्या वरील ज्येष्ठांना एसटीचा मोफत प्रवास असेल, महिलांना 50% सवलत असेल, असे अनेक त्याच्या व्यतिरिक्त जे काय शासकीय योजना असतील. परत तुमचं जे काय बोलतो लाभार्थीची जी काय लाभ घेण्याची पद्धत होती ती सुखकर केली. परत रेशनिंगवरती आपण जे काय तुम्हाला जे आनंदाचा शिधा होता तो काही ठराविक गोष्टींसाठी मिळायचा तो त्यांनी वाढवून त्याचे प्रमाण वाढवलं. अशा अनेक गोष्टी या शासनाने केल्या. त्यामुळे या सरकारचा लोकांना आणि घेतलेल्या निर्णयाला लोकांनी प्रतिसाद दिला. त्यातून मंदाताई म्हात्रे यांनी अंदाजे 2,000 कोटींची कामं या नवी मुंबईसाठी आणली आणि बऱ्याचशा गोष्टी त्यातल्या पूर्णत्वात नेल्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेले 5 ते 6 वर्ष म्हणजे जवळजवळ 1 टर्म आपल्या नवी मुंबईला लोकप्रतिनिधी जे स्थानिक पातळीवरती स्थानिक स्वराज्य संस्था आहे नवी मुंबई महानगरपालिका, याच्यामध्ये नगरसेवक उपलब्ध नाहीयेत. त्याची जी काय डिफरन्स होती किंवा त्यांची जी काय आपल्याला कमतरता भासत होती ती ताईंनी या मतदारसंघात भासून नाही दिली. मग ज्येष्ठ नागरिकांचे वेळोवेळ केंद्र ते खराब झाले होते ते त्यांनी दुरुस्त करून घेतले. परत ज्येष्ठ नागरिक कट्टे जागोजागी त्यांनी उभारले, त्याची उद्घाटन नुकतीच झाली. परत ज्या नवीमधील शाळा आहेत त्या शाळांच्या बाहेर जो काही निवारा शेड असतो म्हणजे ऊन असेल पाऊस असेल यापासून संरक्षण करण्यासाठी पालकांना विद्यार्थ्यांना उभं राहण्यासाठी एक निवारा शेड त्यांनी एक संकल्पना ती सुरू केली आम्ही, ती त्यांनी केलेली आहे. तर या अनेक गोष्टी ज्या आहेत म्हणजे गटारावरची झाकणं देखील बदलण्यासाठी स्थानिकांचे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना लोकांना फोन येत होते तेही आम्ही करून दिले. म्हणजे नगरसेवक सगळ्यात अतिशय महत्वाचं म्हणजे या नवी मुंबईमध्ये पहिल्यांदा मागेल त्याला सोलर हायमास मॅडमनी दिलेला आहे. म्हणजे आज महिलांच्या चोरीच्या म्हणजे चेन स्टिचिंग असेल, लहान लहान मुलं फिरत असतात खेळत असतात
किंवा रात्रीचे कोण प्रवास करत असतात, तर अख्ख्या बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये 350च्या वरती जवळजवळ आपण हायमास्ट म्हणजे जर आपण 6 नोड पकडले तर आपण जवळजवळ 30 ते 35 हायमास्ट एका ह्याच्यामध्ये 18 म्हणजे जवळजवळ 200च्या घरात आपण सोलर हायमास्ट लावलेले आहेत मोठे. आणि तुम्ही म्हणालात की मंदाताई या महिला आहेत, 2 वेळा त्या आमदार झालेल्या होत्या. तुमच्याच पक्षाच्या काही नेत्यांनी किंवा विरोधकांनी आता जो प्रचार केलेला होता की हे तर गटर वॉटर मीटर हे जे आहे हे स्थानिक नगरसेवकांचं काम, पण एका बाजूला जर बघायला गेलं तर 2019ची जी विधानसभेची निवडणूक झाली त्याच्यानंतर करोनाचा काळ आला आणि करोनाच्या काळानंतर या ठिकाणी लोकप्रतिनिधी नसल्यामुळे आमदार या नात्याने त्यांची ती जबाबदारी होती, परंतु त्यांच्यावरती मोठी टीका करण्यात आली या निवडणुकीच्या काळात. त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? नाही, खरं तर कोरोना हे संकट हे मानव जातीवर होतं, कुठल्या पक्षावर नव्हतं किंवा कुठल्या आमदारावर नव्हतं की कोणावर, हे मानव जातीवर आलेलं संकट होतं. त्यामध्ये कोणावरती आपण हेवे दावे नाही करू शकत. आता मला माहिती आहे की मंदाताई म्हात्रेंनी त्यावेळेला गुरुद्वारा असतील, मंदिर असतील, त्यामध्ये जाऊन देखील स्वतः उभं राहून जेवण करून लोकांना जेवणाची पाकिटं वाटलेली आहेत. मी माझ्या स्वतःच्या सेक्टर 9-10 या विभागामध्ये जवळजवळ 3,500 रेशनची पाकिटं वाटलेली आहेत. परत त्यांच्या आणि माझ्या स्वतःच्या सानिध्यातून जो CSR फंड असतो त्यातून आम्ही त्या गोळ्या असतात त्या विटॅमिनच्या त्या गोळ्या, इव्हन मास्क, हे सगळं आम्ही पुरवलेलं आहे. असं नाही म्हणता येत की कोणी नाही केलं, सगळ्याच पक्षाच्या लोकांनी केले. प्रश्न असा आहे की जो प्रचार केला गेला, प्रचार करणारा जो आहे तो हे तर काम नगरसेवकांचं असताना, अरे पण नगरसेवकच अस्तित्वात नाही ना साहेब. हेच हे लोकांच्या बघा, म्हणून तर आदरणीय फडणवीस साहेबांनी यावेळेला जे काय विषय घेतला की नरेटिव्ह म्हणजे एखाद्याबद्दल चुकीची गोष्ट पसरवणे हे अतिशय सोपं आहे. कोण कोणाबद्दल चांगलं सांगतं का? नाही सांगत ना. म्हणून चांगलं सांगायची कोणाच्या दानत नसते, कोणी एखाद्याचं वाईट सांगायचं. पण नरेटिव्ह सेट करण्यामध्ये आजकाल विरोधी पक्ष असू दे, कोणी असू दे, किंवा आपण एक मानवजातीचा आता तो एक अविभाज्य अंगच झालेला आहे की एखाद्या कुठल्या तरी गोष्टीचा नरेटिव्ह सेट करणं. आता एखादी गोष्ट लोक करत असेल, एखादा माणूस चांगलं करत असेल त्याला पण चांगलं नाही बोलत, त्याला वाईटच बोलतात. परंतु बघायला गेलं तर तुमच्याकडे मी अनेक प्रमाणं सांगू शकतो की त्यांनी अनेकांना काम केलं. आणि सगळ्यात महत्वाचं त्यांचं मी सांगायचं म्हणलं तर कोरोनाच्या कालखंडात देखील आमदार निधी आणता येतो हे त्यांनी दाखवून दिलं. या नवी महिला हे कधीच माहीत नव्हतं. कोरोनाच्या कालखंडामध्ये पैशाचा पूर्ण ओघ जो होता तो मेडिकल सोर्सेसला वापरण्यात होता, त्याचा पुरेपूर ताईंनी वापर केला. आपल्या महानगरपालिकेच्या 1 कोटीचा निधी दिला त्यांनी ऑक्सिजन प्लांटसाठी. दुसरं त्यांनी 6 ते 7 अँब्युलन्स त्या काळात दिले आपल्याला. परत दुसरी गोष्ट आहे की त्यांनी अनेक म्हणजे मला वाटतं ECG मशीन, ECG नाही कुठली ती पूर्ण बॉडी चेकअप होते, ती मशीनसाठी त्यांनी त्यांचा 1.5 कोटीचा फंड दिलेला आहे. अशा अनेक गोष्टी. परत आपले जे बाळ असतं NICU त्याच्यासाठी त्यांनी मशिनी त्या महानगरपालिकेला उपलब्ध करून दिल्या. अशा अनेक गोष्टी त्यांनी त्यावेळेला उपलब्ध केलं. पण ते कसं आहे, त्यांना ते आता जे कसं आहे की आपल्या इथे बरेच पक्ष जे आहेत जे आता त्यांना विरोधी बोलत होते, त्यातले जर एक IAS ऑफिसर होते म्हणा किंवा दुसरे होते ते स्वतःला उच्च शिक्षित समजतात. अरे पण उच्च शिक्षित आणि हे असून सुद्धा एखाद्याचं चांगलं केलं तर चांगलं बोललं पाहिजे का नाही? काय म्हणजे तुम्हाला चांगलं बोलता येत नाही म्हणून वाईट कशाला प्रचार करतात? ते प्रामुख्याने बेलापूर विधानसभा क्षेत्र म्हणजे नव्या मुंबईसाठी त्याने एक हॉस्पिटल म्हणजे अद्ययावत असं हॉस्पिटल ज्यामध्ये महाविद्यालय सुद्धा असेल, म्हणजे ज्याला विद्यार्थी मेडिकल विद्यार्थी जे आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी शिक्षण घेता येईल आणि त्याचबरोबर इथल्या नागरिकांची आरोग्याची सेवा सुद्धा होईल असाही त्यांनी प्रयत्न गेलेला आहे. परंतु काही लोकांनी त्याला खोडा घालून ते जे काय त्यांनी ज्या पद्धतीने त्यांना ते प्रस्ताव मंजूर करून घेतला त्याला कुठेतरी खोडा घालण्यात आलेला आहे. त्या संदर्भात तुम्ही काय सांगा? खरं तर हे नवी मुंबई करता पडलेलं दिव्य स्वप्न आहे. आज कुठल्याही ठिकाणी कुठल्याही महानगरपालिका क्षेत्रामध्ये लगेच मेडिकल कॉलेज किंवा एवढं मोठं अद्ययावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कुणालाही मिळत नाही. परंतु मंदाताईंनी त्यांच्या दुसऱ्या टर्ममध्येच हे धाडस केलं आणि करून घेतलं. आज सिडको किंवा शासनाच्या प्रशासनाच्या जबड्यातून एवढा मोठा निधी काढणं, आपल्या मतदारसंघासाठी ती प्लॉट उपलब्ध करून घेणं या ठिकाणी सगळे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज पुण्यानंतर जर आपण बोलतो शिक्षणाची पंढरी ही नवी मुंबईला मानली जाते. नवी मुंबईला शिक्षणाची पंढरी म्हणून मानली जाते आणि त्या
ताईंनी खरं तर त्या भविष्याचा वेध घेतला की माझ्या नवी मुंबईमध्ये सुशिक्षित आणि अभ्यासू विद्यार्थी राहतात, तर त्यांना आपल्या जागीच आपल्या नवी मुंबईत हक्काचं व्यासपीठ मिळावं, त्यांना याच ठिकाणी शासकीय मेडिकल कॉलेज मिळावं, त्यांना याच ठिकाणी प्रॅक्टिस करायसाठी एक अद्ययावत हॉस्पिटल मिळावं, ही सोय ताईंनी भविष्याचा वेध करून घेतलेली आहे. आणि हे खरं तर त्याला लोकांनी पाठिंबा द्यायला पाहिजे होता. बरं, ज्यांनी विरोध केला होता त्यांना काय होतं, ते क्रिकेट खेळायचं होतं. म्हणजे मी स्वतः एक युवा होतो, आम्ही सगळं केलेलं आहे, परंतु ताईंनी त्या खेळाडूंसाठी किंवा त्या मुलांसाठी जे कोण खेळाडू होते किंवा ज्यांनी खोडा घातला असं म्हणून आपण, त्यांना दुसरी व्यवस्था करून दिली होती ना ताईंनी. पण त्यासाठी एखाद्याचं कोणाचं तरी हातचं खेळणं होऊन होणारी चांगली गोष्ट आज जर त्या सगळ्यांनी मिळून ते एक्सेप्ट केलं असतं तर कदाचित इलेक्शनच्या अगोदर उद्घाटन झालं असतं, त्याचं भूमिपूजन झालं असतं, इव्हन आतापासून काम सुरू झालं असतं. पण ठीक आहे, ताईंनी हे काम जिद्दीने केलेलं आहे आणि ते मला वाटतं की त्यांचा जो मला अनुभव आहे त्या येणाऱ्या 2-3 महिन्याचं त्याचं उद्घाटन करून त्या कामाला देखील सुरुवात होईल. हे करत असताना 2 वेळा म्हणजे त्या विधान परिषदेच्या त्या आमदार होत्या, 2 वेळा विद्यमान आमदार झालेले होते. 3ऱ्या वेळेला तिकीट देताना त्यांना उमेदवारी मिळू नये यासाठी सुद्धा प्रयत्न केला गेला. आणि त्या अशिक्षित आहेत, म्हणजे त्यांचं शिक्षण 4थी आहे, उच्च शिक्षितच लोकांनी राजकारण करावं किंवा संपूर्ण शहराचा विकास करावा असा एक टप्पा ठेवण्याचा जो प्रयत्न केला गेला. तुम्ही आज त्यांचे सक्रिय कार्यकर्ते आहात, तुम्ही सुद्धा समाजामध्ये वावरता. काय वाटतं तुम्हाला की या संदर्भात ही जे त्यांच्यावरती आरोप केला करण्यात आले त्याबद्दल? नाही, बघायला गेलं तर शिक्षण ही काळाची गरज आहे, हे कोणीच नाकारू शकत नाही. पण त्या शिक्षणाबरोबर अनुभवाची शिदोरी लागते. बरोबर आहे, अनुभव हाही महत्वाचा असतो. आणि रात्रला शिक्षणाचं सर्व आपल्या महाराष्ट्राला एक सुसंस्कृत राजकारणाचा इतिहास आहे की आमच्या वसंतदादा पाटील, मी स्वतः सांगली जिल्ह्यातला आहे, त्यामुळे वसंतदादा पाटलांसारखा कमी शिकलेलाच व्यक्ती होता, पण त्यांनी आज महाराष्ट्र घडवला ना. त्यांनी महाराष्ट्रामध्ये अमुक बदल केला. कृषी क्षेत्रामध्ये त्यावेळेला त्यांनी धाडसाने निर्णय घेतले आणि ज्यांना अपेक्षित नव्हतं की हा व्यक्ती हे काम करेल त्यांनी करून दाखवलं ना. त्यामुळे लालू प्रसाद यादव आहेत आपले, त्यांना अशिक्षित म्हणतात, त्यांनी तोट्यात असलेली रेल्वे प्रॉफिटमध्ये आणली ना. असे अनेक उदाहरण आहेत आपल्याकडे की शिक्षणामुळे काही नाही, पण त्यांचं ते पॅशन असतं, जनसेवेचं पॅशन असतं, लोकांचं काम करण्याचं पॅशन असतं आणि ते त्यांच्यामध्ये फार म्हणजे शिकलेल्या सवारल्यांपेक्षा फार भरलेलं आहे. आणि ते कालच्या निकालात तुम्हाला कळालेलं आहे की उच्च शिक्षित किंवा मोठ्या हुद्द्यावरती रिटायर झालेली लोक, त्यांना लोकांनी त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. आता ज्या वेळेला निवडणूक पार पडली आणि निकालाचा दिवस आला, जसजसं म्हणजे ज्या काय 22 फेऱ्या होत्या, त्या फेऱ्यांमध्ये काही आघाडी मागे पुढे होत होते. शेवटच्या फेरीला जी काही घटना घडली ती तुम्हाला काय वाटलं त्या संदर्भात? नाही, म्हणजे तुम्हाला सांगू का, मी गेले 3 इलेक्शन ताईंच्या काउंटिंगचा एक सदस्य आहे, त्यांच्याबरोबर प्रत्येक वेळेला होतो. सुरुवातीची 2014ची होती ती परिस्थिती होती आणि कुठेतरी आम्हाला 2 दिवसा अगोदर ती कुणकुण लागली होती. कदाचित ही परिस्थिती उद्भवू शकते. त्याला कारण असं आहे की आतापर्यंत जो नरेटिव्ह सेट केला होता, बीजेपी पैसे वाटते, भरपूर पैसे वाटते किंवा बीजेपी ते काय ते मशीन हँग करते वगैरे. पण खरं सांगतो, मी काल म्हणजे एक अभिमानाने पण सांगेल आणि एक म्हणजे ठासून सांगेल, काल राष्ट्रवादी काँग्रेसचे पण कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. काल आमचे IAS ऑफिसर जे उमेदवार होते त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. डॉक्टर मंगेश आमले ते उच्च शिक्षा विभूषित आहेत, त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. परत जे अतिशय आरडाओरडा करून सुशिक्षितपणाचा आव्हान होते ते गजानन काळे, त्यांचेही कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. त्यांनी सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिले की शेवटच्या घटक्यापर्यंत काय होऊ शकतं. जनता जनार्दन ज्या वेळेला काम करतं ते काय करतं. आणि थोडीफार आम्हाला म्हणजे माहितीच किंवा रात्रीचा खेळ जो जातो ना, रात्रीचा खेळ चालेल, हा फार मोठ्या प्रमाणात झाला आणि फार म्हणजे मी बोलेल की समोरच्यांनी फार चतुराईने तो खेळ खेळण्याचा प्रयत्न केला की ज्या ठिकाणी ताईंनी म्हणजे आज 2-3 असे ठिकाण आहेत, ताईंनी त्या अनेक ठिकाणचा म्हणजे काया पालट केला असेल, आमूलाग्र बदल केला असेल, तिथल्या लोकांनी देखील ताईंना नाकारणं शक्य नाही. पण त्यांनी जे रात्रीचे खेळ चालले या कार्यक्रमातून ते करून घेतलं. अनेक जीवाभावाची लोक होती,
त्यांना त्यावेळेला त्यांनी त्यांच्या पद्धतीने ताईंपासून दुरावले. हे असे काहीतरी जे शेवटच्या घटकात झाले त्याचा थोडा आम्हाला अनुभव आला होता. परंतु बोलतो ना आपण, उसके घर में देर है लेकिन अंधेर नाही. शेवटी त्याच काही लोकांनी ताईंना वाचवलं म्हणतापेक्षा त्या लढल्या, शेवटच्या बूथपर्यंत लढल्या. आणि नेहमीप्रमाणे म्हणजे माझा जो अनुभव आहे की त्या लढल्या आणि शेवटी जिंकल्या. तर आता ते मतदानाची जर टक्केवारी आपण बघितली तर जो फरक पडला की 500 मतांनी ते विजय झाले, परंतु समोरचे जे उमेदवार होते त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, काही परत मोजणी करण्यात आली. त्यांना तो संविधानिक अधिकार आहे. देश कशावर चालतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संविधान आणि संविधानिक नियमानुसार त्यांना तो अधिकार आहे. परंतु माझ्या माहितीनुसार त्या ठिकाणी त्यांनी त्यांचे जे निवडणूक प्रतिनिधी होते त्यांनी ऑलरेडी ऑब्जेक्शन घेतलं होतं. नियमावलीनुसार त्या ठिकाणी पुन्हा एकदा जे काय पोस्टल पेपर असतात त्यांचं वोटिंग झालं. परत इतर काही ज्या यंत्रांच्या बाबी असतात त्यांच्या नियमानुसार त्या पूर्ण केल्या. आणि त्याच्यानंतर सन्माननीय जे काही निवडणूक निर्णय अधिकारी होते त्यांनी नियमावली असेल किंवा जे संविधानिक त्यांचं जे काय स्ट्रक्चर असेल त्यानुसार त्यांच्या सुपिरियर लोकांबरोबर बोलून त्या ठिकाणी निर्णय घेतला. आणि त्यांनी त्यांना स्वतः त्यांनी निवेदन मागून घेतलं आणि त्या निवेदनावर त्यांनी त्यांना लेखी उत्तरे दिलं की बाबा तात्काळ मी तुमचं एक मागणी मान्य केली, आता दुसरी जी मागणी आहे ती काही तात्काळ मान्य करता येत नाही. तुम्ही जे काही संविधानिक तुम्हाला अधिकार दिलेला आहे कोर्टात जाण्याचा आहे, कोर्टातून तुम्ही ते ऑर्डर आणा आणि मग आपण ते करू शकतो. म्हणजे असं काही नाही की काय चुकी झाली. आणि त्यांच्या समोर झालेल्या चुकी काय नाही, उलट त्यांनी तर जल्लोष चालू केला होता. बरोबर आहे, त्यांनी 25व्या फेरीनंतर तर जल्लोष म्हणजे फार पेढे वाटले आणि त्यांनी तर इतकं छान नरेटिव्ह सेट करत होते की माझ्या माहितीप्रमाणे 3,000-3,500च्या वरती त्यांनी लीड कधीच घेतली नव्हती. पण त्यांनी तर एकदम 11,000, 8,000, 10,000चा असं काहीतरी लीड. चांगली गोष्ट म्हणजे जमते त्यांना ती. अच्छा, जमते. पण शेवटी काय जे काय संविधानिक आहे ते होणार. तुम्हाला संविधानाच्या नुसार जी काही गोष्टी आहेत. पण आता हा झाला निवडणुकीची म्हणजे विधानसभेची निवडणूक पार पडली. तुम्ही ज्यांच्यावर काम करताय त्या विजयी झाल्या, ते त्यांच्या कामाला लागल्या. 2019 पासून म्हणजे ती जी काय स्थानिक ज्याला आपण म्हणतो ना निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही मधल्या काळात झालेली अद्याप झाली नाही. पण आता जे सरकार आलेलं आहे, आता जे सरकार बसणार आहे ते तातडीने या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणूक असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेचे असेल, जिल्हा परिषद या निवडणुका लावतील. आपण अनेक वर्षापासून मुंबईत एक सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करतायत. आता तुम्ही यापूर्वी सुद्धा या नगरपालिकेच्या म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काय प्रयत्न केलेला होता का? एकदा म्हणजे 2014ला मंदाताई ज्यावेळेला निवडून आल्या होत्या त्यावेळेला म्हणजे अपार कष्ट घेतले होते मी आणि सर्वांनीच घेतले होते कष्ट तसे. आणि मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो वाशी विभागात, तिथला आमचा वॉर्ड नंबर 60 आहे. त्यामध्ये त्यावेळेलाही 900-950चा लीड होता. आणि ती जनता आजही मंदाताईंच्या मागे, तिकडचे जे लोक आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या आणि मंदाताईंच्या मागे आजही उभे आहेत. आजही या इलेक्शनला 950चा मताधिक्य या वॉर्डमध्ये आहे. आणि उद्या जर पॅनलचा विचार केला तर आमच्या शेजारच्या वॉर्डमध्ये जे शिवसेनेचे नुकतेच जिल्हा प्रमुख झाले किशोरजी पटकर आहेत, त्यांच्याही प्रभागामध्ये 1100चा जवळजवळ लीड आहे. आणि बाजूला जे आपला सेक्टर 7-8 जो आहे तिथे पण आमचे कार्यकर्ते चांगले कार्यकर्ते म्हणजे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहेत. मग त्यात प्रताप भोसकर असतील, रामकृष्ण अय्यर असतील, आमच्या शिलटकर ताई आहेत, जेमसे ताई आहेत, परत अविनाश भगत आहेत, गणेश शिंदे आहेत. असे अनेक आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ऍक्टिव्ह आहेत. त्यामुळे हा जो जर उद्या पॅनलचा विचार झाला तर या पॅनलमध्ये निश्चितच महायुतीला चांगलं यश मिळू शकतं आणि ते मिळवून देण्यासाठी मी नक्कीच स्वतःहून प्रयत्न करेन. नाही, महायुतीला यश प्राप्त होईल हे तुम्ही म्हणताय की प्रयत्न, पण तुम्ही स्वतःसाठी उमेदवारी मिळावी आणि कुठलाही कार्यकर्ता ज्या वेळेला काम करत असतो त्यावेळेला त्याच्या अपेक्षा असतात की मी सुद्धा कुठेतरी या राजकारणामध्ये येऊन विकास म्हणजे आता हा झाला विधानसभेचा झाला, पण स्थानिक वॉर्डामध्ये आपण प्रभाग ज्याला म्हणतो जिथे आज नागरिकांच्या ज्या नागरिक सुविधा असतात
त्या पुरवण्याचं काम सुद्धा मी करावं यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहे. तुम्ही मागच्या वेळेला जसं केलं तसं आता सुद्धा उमेदवारी मिळावी यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहात का? कारण बरेच वेळेला असं होतं की रस्सीखेच होते, अनेक कार्यकर्ते त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात, मग तिथे कोणाच तरी वशील असतो किंवा कुठेतरी आपण बॅकफूटवर येतो. तर यासाठी तुमचं आत्तापासून कसं प्रयत्न असणार आहे? नाही, मला जर मी तसा विचार केलाच तर मला तिकीट मिळवण्यासाठी काय असं झटावं लागणार नाही. कारण माझं काम, माझा स्वभाव आणि माझा प्रामाणिकपणा हा विभागातल्या लोकांना चांगलं माहीत आहे. भले मी ते काय ते पोस्टरबाजी करत नसेल, मोठमोठे इव्हेंट करून घेत नसेल, पण एक माझा स्वभाव, माझं प्रेमळ जे काही व्यक्तिमत्व आहे हे लोकांना ज्ञात आहे. आणि रात्रायला विषय तर मागे 2015 देखील प्रयत्न केला होता, पण पक्ष युतीच्या जडणघडणीमध्ये तो प्रभाग युतीतून शिवसेनेला गेला होता. कसं आहे, राजकारण असो काही असो, मागितल्याशिवाय मिळत नाही. तर आज तुम्ही किती जरी म्हणला की आज हा इथला जो मतदार आहे तो माझा आहे, मतदार तुमचा आहे, पण देणारा वेगळा आहे ना, त्यामुळे त्यांनी दिल्याशिवाय तो तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे मागणं आणि आमच्या कार्यकर्त्यांची खूपच इच्छा आहे की बोलतात की दादा किंवा विकास जे म्हणजे वडीलधारी आहेत, माझे कार्यकर्ते आहेत, त्यांची खूप इच्छा आहे की मी निवडणूक लढावी. पण साहेब खरं सांगू का, आत्ता म्हणजे मी फार म्हणजे वैचारिक दृष्टीचा माणूस आहे. माझं वाचन फार असतं, दृष्टिकोन हा मी फार चौकस ठेवतो आणि सभोवतालच्या परिसरावर माझं चांगलं लक्ष. परंतु कसं आहे की आत्ता जी झालेली निवडणूक आहे त्यामध्ये जो घटना घडल्या त्यामुळे एक अंगावरती एक कर्र असा काटा येतो ना की अरे आपण नवी मुंबई सारख्या शहरात राहतो, सुशिक्षित मतदार म्हणून स्वतःला संबोधतो, बरोबर आहे. आज नवी मुंबईचं चांगलं नंदनवन आहे, कुठे वाईट नाही नवी मुंबई, पण तरी एवढा या पैशाचा गैरवापर रात्रीच्या काळोखात झाला असेल किंवा जे काही झालं ना या इलेक्शनच्या माध्यमातून, ते अतिशय म्हणजे एकदम मनाला चटका देणार आहे. आणि त्यानंतर विचार केला की अरे जर माझ्यासारखा जो माणूस आहे ज्याला एक विजन आहे, काम करण्याची इच्छा आहे किंवा काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करून जाईल. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगतो माझं, आणि म्हणजे मी असं कुठली गोष्ट सांगत नाही कधी मी काय केलं, पण आज हे वाशिम मिनी शिशोर जे आहे त्याचा जो सर्कल 2.5 किलोमीटरचा पूर्ण होतोय, तर तो हा इकडून जो ब्रिज बांधलेला आहे ते ब्रिज बांधण्याचं काम मी केलेलं आहे. आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून, जेव्हा त्या विधान परिषद आमदार होता तेव्हा 2008च्या त्यांच्या आमदार निधी फंडातून 2006 का 8ला ते झालेलं आहे. त्यावेळेला 30 ते 35 लाख रुपये फंड मी त्या ठिकाणी आणला. आणि आज नवी मुंबईकर जे पूर्ण 2.5 किलोमीटरचा जो काही जॉगिंग ट्रॅक पूर्ण करतात त्याचं खरं तर बघायला गेलं पण फार कमी लोकांना ते माहिती. म्हणालात की पैसा हा सर्वस्व आहे असं म्हणतात. आत्ताचे जे राजकारण झाले, असंच जर राजकारण जर महापालिकेत जर झालं फार गंभीर आहे. तर मग सामान्य जो कार्यकर्ता आहे, जो मनापासून काम फार गंभीर आहे, त्या कार्यकर्त्याची त्याला जर उमेदवारी पाहिजे असेल तर मग इथे जे काय तिकीट दिलं जाईल तो सक्षम, जर आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल, पक्षांच्या तो बॉल आहे ना, तर पक्षांच्या कोर्टात आहे. मी प्रामाणिकपणे सांगेन की जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देऊन जर राजकारण करणार असाल, मी सगळ्याच पक्षांना होते, मग माझाही पक्ष हे नाही की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हे भारतातलं राजकारण नाही आहे, हे आपला देश हा संविधानावर चालतोय आणि हे आपल्याला झेपणारं राजकारण नाही, भविष्याला त्रासदायक राजकारण आहे. आज तुम्ही विचारवंतांना द्या किंवा एखाद्या नवख्या कार्यकर्त्याला द्या, तुमच्याकडे कार्यकर्ता नसेल द्या ना, एखादा एज्युकेटेड असेल, एखादा विजन असलेला कार्यकर्ता असेल. आता मी ऑटोमोबाईल इंजिनियर आहे, बरोबर आहे, पण मी हे सांगत सुटत नाही. मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये 18 वर्ष मॅनेजर पोस्टवरती आहे, हे सांगत नाही. ज्यांना माहिती आहे त्यांना माहिती आहे. मी स्वतः आता सध्या MSW करतोय. एक माझी इच्छा आहे, या वयात आज माझं वय 44 आहे, परंतु मी मास्टर इन सोशल वर्क हे करतोय. कारण का मला शिक्षणात पण आवड आणि आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्याची इत्तमभूत माहिती आणि त्याची जी काही प्रक्रिया आहे ही पूर्ण आपल्या अंगी आल्या पाहिजे. आता तुम्ही म्हणताय की पैसा पैसा पैसा, आता ही सुरुवात आहे. तुम्ही पदवीधर आहात, इंजिनियर आहात, येणारी महानगरपालिका असेल किंवा अन्य पुढच्या ज्या गोष्टी आहेत, 2 गोष्टी तुम्हाला इथे सुरुवात तुमच्याकडून करावी लागेल. एक म्हणजे पैशाला खोडा घालणे, दुसरी गोष्ट आहे शिक्षण. म्हणजे जसं आपण आता या विधानसभेत सुद्धा उच्च शिक्षक स्वतःला म्हणत गेले, शिक्षण अडाणीसारखे वागले. इथून जो आहे तर जे महानगरपालिकेची निवडणूक आहे तिथे सुद्धा या 2 गोष्टीचा समन्वय साधून बदल करावा असं तुम्हाला वाटतं? 100% केलं पाहिजे.
100% केलं पाहिजे. माझी तर व्यक्तिगत इच्छा आहे की मला कोण माझ्या पक्षातले असतील किंवा काय असतील त्यांना वाईट वाटेल मी बोलवलं, पण माझं स्पष्ट म्हणणं आहे की लोकांनी यावेळेला पूर्णपणे बदलावे. बस झालं आता. द्या ना वार्डातले चांगले सुशिक्षित मुलं असतील, चांगला कार्य करणारा कार्यकर्ता असेल, तर सगळ्याच पक्षांनी द्यावं ना. आज आज तुम्ही बघत असाल या पुनर्विकासाच्या नावाखाली किती त्रास होतो लोकांना. जे करणारे ते काम करतायत, पण खोडा घालणारे पण भरपूर निर्माण झालेच ना. काही राजकीय नेत्यांनी तर वकिली पेशा असलेले लोक RTI ऍक्टिव्हिटीज म्हणून ठेवलेले. अर्थ नाही ना त्याला. कारण बघा त्यांच्या पण आईवडिलांनी काही आवड कष्ट करून घेतलेली घरं आहेत. पुन्हा ठीक आहे, तुम्हाला वाटतं की एखादी व्यक्ती त्याच्या माध्यमातून करोडपती होत असेल, पैसे घेऊन असेल, अरे मग तुम्ही पण संविधानिक मार्गाने जा ना, लोकांना कन्व्हिन्स करा की बाबा मी असं करतोय, हे देतोय, हे देतोय. कारण कशाला लोकांचे जिथे वाईट आहे तिथे आवाज उचलाच. हा म्हणून चुकलाय तर त्याला ते बोललंच पाहिजे. परंतु एखाद्याचं चांगलं होत असेल त्यात अजून विघ्न काढून अजून त्या विचाराला कशाला वाईटामध्ये ढकलायचं. तर ही जी वृत्ती वाढत चालली नाही, संपली पाहिजे आणि चांगली लोक राजकारणात टिकली पाहिजे. हा ज्या मागचा खरा. या ठिकाणी आज आपण बघतो की युवा पिढी जी आहे, प्रत्येक वेळेला म्हटलं जातं युवा पिढी सुधारली पाहिजे, सुधारली पाहिजे, सुधारली, पण कुठेतरी त्या ठिकाणी गैरप्रकार सुद्धा होत आहेत. आज अंमली पदार्थाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात नेहमी साठा वारंवार सापडतोय. पोलीस खातं सुद्धा प्रयत्न करत आहे, काही मीडियाचे पत्रकार सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करतात की हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज तुम्ही या ठिकाणी स्थानिक एक सक्रिय कार्यकर्ता, काय सांगाल या संदर्भात? साहेब, याबद्दल खूपच अनेकदा चर्चा झाल्यात. आमचं वाशी मिनीश्वर हे नवी मुंबईचं वैभव आहे, आमच्या वाशीकरांचा जीव आहे. तर त्या ठिकाणी जे बाहेरची लोक येतात, बाहेरचे तरुण येतात, अतिशय तिथे गांजाचं सेवन चालतं, मद्यपाशन चालतं. परत ते आमचं स्वामीनारायण मंदिर आहे वाशी मिनीश्वर, त्याच्या पाठीमागे सर्रास गांजा विक्री, ड्रग्स विक्री चालायची. अनेकांच्या तक्रारी होत्या. म्हणजे आमदार म्हणत आहे, मात्र यांच्या आमदार निधीतून त्या ठिकाणी सुद्धा हैमास लावला. त्याच्यानंतर बऱ्याचशा जे आमचं हे आहे बालाजी मंदिर आहे तिथे हैमास लावलेला आहे. सेक्टर 6ला एक गरबा गार्डन म्हणून आहे, त्या ठिकाणी मद्यप्राशन तरुणांकडनं करायला जायचं. त्या ठिकाणी मी हैमास लावून दिले. म्हणजे कसं आहे माहिती का साहेब, या गोष्टींना जिथे जिथे आपल्याला सहकार्य करता येईल ते आपण केलेलं आहे. अनेकदा मी स्वतः पोलिसांना फोन करून कळवलेलं की अशा घटना घडतात. पण कसं आहे माहिती काय, ह्या गोष्टींना प्रबोधन करण्याची फार गरज आहे आणि पोलिसांनी थोडं भरारी पथक वाढवून एक सिरियसनेस दाखवला पाहिजे, तरच या गोष्टी होतील. आणि राहिलं की तरुण पिढीला, जर तरुण पिढी खरंच या पुढचा जो 5-6 वर्षाचा 5-10 वर्षाचा कालखंड आहे, तर या देशाचं विजन हे तरुण पिढीला घडवायचं. त्यामुळे तरुणांकडे आता शासनाने बारकाईने नुसती योजना करून किंवा लाभार्थी म्हणून काय अर्थ नाही साहेब, तर ते इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे. आणि त्या नुसत्या सुशिक्षित तरुणांपर्यंत नाही, ज्यांना समजा आता शिकलेले नसतील, काही लोकांची डोकीच चालत नसतील, बरोबर आहे, परंतु त्यांना काहीतरी स्वयंरोजगार असेल किंवा वेगवेगळे ऍक्टिव्हिटीज असतील, शासकीय काही वेगवेगळ्या योजना असतील, त्यातून त्यांना रोजगार उपलब्धी शासनाने तर केली पाहिजे. नाहीतर युवा पिढीला समोर फार मोठा प्रश्न, त्यात आपला एक मोठा खेळ राक्षस तर घरातच आहे, मोबाईल नावाचा. त्यामुळे तरुण पिढी त्या मोबाईलच्या आहारी फार गेलेली आहे. लहान मुलं तर ते करमणूक म्हणून बघतात, पण तरुण पिढी त्या मोबाईलच्या नादी फार पाया चाललेली आहे. तर त्यामधून फार शाळांमधून असेल किंवा जसा हा विषय तसं दुसरं स्त्री अत्याचाराचा प्रश्न येतो. आपण बोलतो सेक्स या विषयाबद्दल, पण याचं खरं तर एज्युकेशनच दिलं गेलं पाहिजे. लाज बाळगण्याचं काही कारण नाही. 8वी 9वी 10वी 7वीची पोरं ही सुज्ञ झालेले आहेत. त्यांना या सगळ्या गोष्टीचं गांभीर्याने शिक्षण किंवा एक बोलतो ना आपण एक टेक्नॉलॉजी असं समजून त्यांना ते सांगितलं पाहिजे. आज म्हणून या सगळ्या गोष्टींकडे त्या मुलांचाही दृष्टिकोन वेगळाच होत चाललाय आणि सगळ्याच गोष्टींचं त्यामुळे वाटूळ होते. त्यामुळे एज्युकेशन करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो की आज या देशाला संविधानच्या शिक्षणाची नितांत गरज का, कारण आपण बोलतो की जातीयवाद, हे वाद, ते वाद, पण तुम्ही तिथपर्यंत नेऊच नका. आज कुठल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या पोराला माहीत असतं की हा हिंदू आहे, हा मुसलमान आहे की कोण आहे. बघा, जेव्हा तो शाळेतनं बाहेर पडतो, कॉलेजमधनं शिक्षण घेऊन बाहेर पडतो, तेव्हा त्या डोक्यात येतात की बाबा हे मार्केट में हे चाल रहा है. त्यामुळे माझं व्यक्तिगत मत आहे की शाळेच्या अभ्यासक्रमातच संविधान, जातभीत सोडा, त्याच्या मूलभूत गरजा, त्याचे हक्क, त्याच्या जबाबदारी, त्याची कर्तव्य
ही आपल्याला पहिल्या तरी समजायला पाहिजे. पहिला देशाचं भवितव्य या गोष्टी त्यांना समजायला हे पाहिजे. तुम्ही सगळं प्रशासनाच्या बाबतीत सांगताय, पोलीस प्रशासनाच्या बाबतीत सुद्धा सांगताय. स्थानिक कार्यकर्ते म्हणून ज्याला आपण एक आपली जबाबदारी म्हणतो, माझा प्रभाग माझाच म्हणून आपण म्हणतो, त्यावेळेला काही कार्यकर्ते जसं आपण एक संवेदनशीलता ज्याला म्हणतो, की जर आम्ही भरारी पथक म्हणतो तर आमच्याच कार्यकर्त्यांची टीम घेऊन तिथे मार्गदर्शन करण्याचा नाही ते झालेलं तुमचा आहे का? आम्ही अनेकदा मी स्वतः ती योजना राबवली होती की आम्ही जाणीवपूर्वक त्यांना ग्रुपनी गेलो, त्यांना गुलाबाचं फुल पण दिलेलं आहे त्यावेळेला, कळलं. परंतु काय होतं माहिती काय, मग ते काहीतरी असं वाटतं की ते एकतर आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, मग त्यांना वाटतं की ते वेगळ्या दृष्टीने आम्ही करतोय का काय, की लोकांना त्रास देतोय का काय, पण तो वेगळा नरेटिव्ह परत सेट होण्याचे हे आहे. त्यामुळे कसं असतं की हे पोलिसांनीच जबाबदारी पाहिजे, ज्याचं काम त्यांनी करावं. म्हणजे मलाच कशाला अजून दुसऱ्या कार्यकर्त्यांना देखील, आणि शेवटी हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे आणि तो ज्याचा त्यांनी केलेलाच बरा. अजून काय तुम्हाला बोलायचं झालं? आता तुम्ही बघितलं असेल की संविधानाच्या मार्गाने हा देश संविधानावर चाललेला आहे, परंतु कुठेतरी त्याला एक फाटा फुटतोय. आज युवा पिढी कुठेतरी बरबाद होत चाललेली आहे. येणारी जी नेमके महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत तिथे सुद्धा अगदी म्हणजे सक्रिय असे कार्यकर्ते असेल, म्हणजे उच्च शिक्षित असेल किंवा अनुभवी जे काही कार्यकर्ते असेल त्यांनी पुढाकार घेऊन या नवी मुंबई शहराचा विकास करावा असं या ठिकाणी विकास सोरवडे यांनी सांगितलेलं आहे. पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी प्रबोधन निशाच्या वतीने शुभेच्छा देऊया. नमस्कार.